ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी झाल्याची सूत्रांची माहिती. खबरदारी म्हणून तांत्रिक आणि कायदेशीर बाबींची शिवसेनेकडून चाचपणी. ठाकरेंसोबत कोण असणार आणि कोण जाणार, ठाकरेंची साथ सोडून ते आज कळणार. पक्षाच्या बैठकीला आज कोणते खासदार उपस्थित राहणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष. गटस्थापनेच्या पत्रावरती 2 खासदारांच्या सह्या नसल्याची माहिती. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संजय दिना पाटलांना उमेदवारीचं आश्वासन हवं. ईशान्य मुंबईच्या जागेवरती भाजपची ताकद. 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाची घोषणा 20 किंवा 21 जूनला. ठाकरेंकडून काय कायदेशीर पावलं उचलली जाणार याकडे एकनाथ शिंदेंचं लक्ष. वडील शिंदेंसोबत मुलगा ठाकरेंसोबत. आष्टीकरांच्या घरात वेगळंच समीकरण. नागेश आष्टीकरांच्या मुलाची स्वतंत्र भूमिका. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान. 17 पैकी 6 जागांवरती महायुतीचे उमेदवार आधीच बिनविरोध. 11 जागांच्या निवडणुकीचा निकाल 22 जूनला लागणार. पुढची फूट मुंबई मनपामध्ये. बीएमसीतील ठाकरेंचे अनेक नगरसेवक संपर्कात असल्याचा शिवसेनेचा दावा. नरेश मस्केंचं वक्तव्य चर्चेचं. लवकरच समाजवादी पक्षाचे खासदार फुटणार. उत्तर प्रदेशातील मंत्री ओपी राजभर यांचं वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चांना उठा. फडणवीसांची वाट रोखण्यासाठी बंडखोरी. अंधारे यांनी सांगितलं ऑपरेशन टायगरच्या मागचं वेगळंच कारण. आमचा काही संबंध नाही, आमचं नाव घेऊ नका. चंद्रशेखर बावनकुळेंनी अंग झटकले. बाळमानेंच्या भाजपच्या प्रवेशावरती प्रश्नचिन्ह. भाजपची विचारधारा सोडणाऱ्यांना प्रवेश नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचे सांगितले. नवी मुंबईमध्ये व्यावसायिक आस्थापनांच्या पाणी पुरवठ्यामध्ये 20% कपात. कार वॉशिंग सेंटर, तरण तलाव बांधकामांना पिण्याचं पाणी देणं बंद. नियम मोडणाऱ्यांवरती फौजदारी गुन्हा दाखल करणार. नाशिकच्या चांदवडमधील शेतकरी अहवाल देईल. पावसाअभावी टोमॅटोची पिकं धोक्यात. रोपं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचं केविलवाणी प्रयत्न. मुंबईमध्ये 4 चाकीची 3 दुचाकी स्वारांना धडक. अपघातामध्ये एकाचा मृत्यू, 2 जण जखमी. टेलिग्रामवरील बंदीसारखी नाटकं थांबवा. पेपरफुटी माफियांवरती कारवाईची राहुल गांधींची मागणी. मोदी पंतप्रधान असेपर्यंत जर भारतावर हल्ला झाला तर अमेरिका भारताच्या मदतीला असणार. सर्वात पुढे डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान. खलाशांच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य हवं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अमेरिका अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आवाहन. वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघाचा सलग दुसरा विजय. दुबळ्या नेदरलँडला 95 धावांनी हरवलं. टीम इंडियाचा अफगाणिस्तानवरती 170 धावांनी मिळवला दमदार विजय. मालिकेतील घेतली 2-0 ची विजयी आघाडी. गेल ईशानची दमदार शतक.